वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. जसं की तुम्हाला माहीतच आहे, MS सॅट एक्झाम 2021 पेपर 1 प्रिपॅरेशनसाठी आम्ही सराव प्रश्नपत्रिका चालू केली आहे. आजची ही मॉक टेस्ट 20 मॉक टेस्ट आहे. या मॉक टेस्टमध्ये कम्युनिकेशनचे 50 इम्पॉर्टंट MCQ मी डिस्कस केले आहे, जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की उपयोगाला पडतील. सो डू वॉच इट. लेक्चर सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की या टेस्टचे काही रूल्स आहेत. जसे की आपण बघू शकता की या लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन आहेत. जेव्हा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा तो क्वेश्चन पॉज करा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. इच क्वेश्चन कॅरीज टू मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहे आणि कुठच्याही प्रश्नाला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे मायनस मार्क नाही आहेत. आणि प्लीज राईट डाऊन युअर स्कोर इन द कमेंट सेक्शन सो दॅट वी विल अंडरस्टँड द डेप्थनेस ऑफ द मॉक टेस्ट. लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. MS सॅट पेपर 1 प्रिपॅरेशनसाठी टेस्ट सिरीजची नवीन बॅच आम्ही 11 तारीखपासून चालू केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन उत्तरासोबत तुम्हाला मिळेल. त्याशिवाय तुम्हाला 2011 ते 2020 या सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळतील. ज्यांना व्हिडिओ लेक्चर पाहिजे त्यांना व्हिडिओ लेक्चर पण प्रोव्हाइड केले जातील. आमची खात्री आहे की जर तुम्ही या टेस्ट सिरीज घेतल्या तर तुम्हाला पेपर 1 मध्ये कमीत कमी 70 मार्क मिळायला हरकत नाही. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की या टेस्ट सिरीज मधून कमीत कमी 15 ते 20 तुम्हाला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रश्न येतातच, याची हमी आम्ही देतो. तर या टेस्ट सिरीज 11 तारीखपासून सुरू झाल्या आहेत. याचा टाइम टेबल तुमच्या समोरच आहे. डेली तुम्हाला 2 ते 3 टेस्ट, म्हणजे सकाळी 8 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता अशा 3 टेस्ट डेली होतील. आणि जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर तुम्हाला पेपर 1 साठी आणखी कुठलाही अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. दिस विल बी इनफ फॉर द पेपर 1 प्रिपॅरेशन. या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर मेसेज करा. प्लीज व्हॉट्सअप मेसेज करा, कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही. सर्व टेस्टची फी आहे 999 रुपये. पण जर तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजच पाहिजे असेल, म्हणजे 40 टेस्टच पाहिजे असेल, तर त्याची फीज आहे 599 रुपये. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. प्रत्येक वर्गाच्या शेवटी मिनी सारांशांना काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहे शाब्दिक ब्रेकअप, क्लिक केलेला निष्कर्ष, शाब्दिक साइन पॉइंटिंग आणि लास्ट ऑप्शन आहे स्तब्ध निष्कर्ष. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. प्रत्येक वर्गाच्या शेवटी मिनी सारांशांना शाब्दिक साइन पोस्टिंग म्हणतात. शाब्दिक ब्रेकअप म्हणजे काहीतरी तोडणे आणि त्याचे तुकडे करणे, म्हणून प्रत्येक वर्गाच्या शेवटी मिनी सारांशित करणे शाब्दिक संकेत पोस्टिंग असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण कोणाद्वारे केले जाते? आणि ऑप्शन्स आहेत लेन, वेन, EBB आणि लास्ट ऑप्शन आहे MMS. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए. लोकल एरिया नेटवर्क हे कॉम्प्युटर नेटवर्क आहे जे मर्यादित क्षेत्रामध्ये संगणक एकमेकांशी जोडते, जसे निवास, शाळा, प्रयोगशाळा, विद्यापीठ परिसर किंवा कार्यालय इमारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गातील शिक्षकाच्या आवाजाचे वर्णन कसे केले जाते? आणि ऑप्शन्स आहेत भाषिक, पॅरालिंग्विस्टिक, नॉन भाषिक आणि मॅक्रोभाषिक. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. वर्गातील शिक्षकाच्या आवाजाचे वर्णन पॅरालिंग्विस्टिक असे केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ग संवादाचा भाग म्हणून सूक्ष्म अभिव्यक्ती आहेत. आणि ऑप्शन्स आहेत नकारात्मक, सकारात्मक, हाताळणी आणि पळ काढणे. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. वर्ग संवादाचा भाग म्हणून सूक्ष्म अभिव्यक्ती पळ काढणे आहेत. सूक्ष्म अभिव्यक्ती म्हणजे एखाद्याच्या खऱ्या भावनांचे अनौषिक चेहऱ्याचे प्रदर्शन हे पाहणे खूप अवघड आहे, कारण ते फक्त एका सेकंदाच्या अंशासाठी टिकते.
हे वर्गातील संप्रेषणात क्षणभंगूर प्रतिसाद म्हणून मानले जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक ग्राहक एका बँकेला लिहितो, कृपया मला गेल्या 3 महिन्यात माझ्या बचत बँक खात्यातील ए मधील माझ्या व्यवहाराचे विवरण पाठवा. संवादाच्या दृष्टीने ते म्हटले जाईल. ऑप्शन्स आहेत इनपुट, संदेश, आउटपुट आणि लास्ट ऑप्शन आहे अभिप्राय. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, संदेश. संदेश हा संवादाचा एक स्वतंत्र एकक आहे जो काही प्राप्तकर्ता किंवा प्राप्तकर्त्यांच्या गटाद्वारे सूत्राद्वारे वापरला जातो. कुरिअर, टेलिग्राफी, वाहक कबूतर आणि इलेक्ट्रॉनिक बसेससह विविध माध्यमाद्वारे संदेश वितरित केला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषण प्रक्रिया कधी पूर्ण मानली जाऊ शकते आणि ऑप्शन्स आहेत प्रेषक संदेश पाठवतो, संदेश चॅनलमध्ये प्रवेश करतो, संदेश चॅनल सोडतो आणि लास्ट ऑप्शन आहे प्राप्तकर्ता संदेश समजतो. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, प्राप्तकर्ता संदेश समजतो. एकदा प्राप्तकर्ता प्रेषकाला खात्री करतो की त्याला संदेश प्राप्त झाला आहे आणि तो समजला आहे, संप्रेषणाची प्रक्रिया इथे पूर्ण झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक शिक्षक विद्यार्थ्यांचे 6 गट तयार करण्याचा निर्णय घेतो आणि चर्चा आणि अहवाल देण्यासाठी प्रत्येक गटाला एक उपथीम नियुक्त करतो. कोणत्या प्रकारचे संप्रेषण मॉडेल या संदर्भात त्याच्या किंवा तिच्या रणनीतीचे सर्वोत्तम वर्णन करेल आणि ऑप्शन्स आहेत व्यवहार मॉडेल, परस्पर संवादी मॉडेल, क्षैतिज मॉडेल आणि रेषीय मॉडेल. Here the correct answer for this question will be option number A, transactional model. Transactional model, generally speaking, refer to a model in which interaction in two directions are considered together. For example, for a one person to another and a back, or from one subsystem to another and back. Next question आहे, खालीलपैकी कोणते संप्रेषणातील परिभाषा आहे आणि ऑप्शन्स आहेत आवाजाची पिच, अंतर्गत आवाज, बाह्य आवाज, विराम वापर आणि भाषणाचा दर आणि आवाज. Here the correct answer for this question will be option number C, A, D and E, that is pitch of voice, use of pause and last is rate and volume of speech. Next question आहे, खालीलपैकी कोणता वर्ग वर्गातील शिक्षकांच्या संवादाच्या प्रभावीतेवर गंभीर मार्गाने परिणाम करेल आणि ऑप्शन्स आहेत सादरीकरण करताना शिक्षकाने वापरलेले अध्यापन सहाय्य, व्यवहार करताना शिक्षकांनी पसंत केलेली अध्यापन शैली, शिक्षकांची शैक्षणिक बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आणि लास्ट ऑप्शन आहे शिक्षकाचे विषय ज्ञान. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, व्यवहार करताना शिक्षकांनी पसंत केलेली अध्यापन शैली. Here the next question is, negative criticism as an element of a classroom communication will lead to external sympathy, justification, defensiveness, demotivation and supportive listening. Here the correct answer will be option number A, B, C and D. Negative criticism as an element of a classroom communication will lead to justification, defensiveness and demotivation. Next question आहे, वर्गात संवाद साधताना खालीलपैकी कोणता दृष्टिकोन सर्वात योग्य मानला जाईल आणि ऑप्शन्स आहेत सहानुभूतीशील आणि व्यावहारिक, ठाम आणि अनुरूप, वैयक्तिक आणि अनुकरणात्मक आणि तांत्रिक आणि दबंग. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, वर्गात संवाद साधताना सहानुभूतीशील आणि व्यावहारिक दृष्टिकोन सर्वात योग्य मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दावा ए, वर्ग संवाद ही एक व्यवहार प्रक्रिया आहे कारण आर विद्यार्थ्यांचे प्रतिसाद हेतुपूर्ण आहेत या
गृहीतकाखाली शिक्षक काम करत नाहीत. आपल्या उत्तरासाठी योग्य कोड निवडा आणि ऑप्शन्स आहेत ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे आणि ऑप्शन डी ए असत्य आहे परंतु आर सत्य आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी ए सत्य आहे परंतु आर हे असत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द्राक्षे हा शब्द म्हणूनही ओळखला जातो आणि ऑप्शन्स आहेत खालचा संवाद, अनौपचारिक संप्रेषण, अपवर्ड कम्युनिकेशन आणि क्षैतिज संप्रेषण. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. द्राक्षे हा शब्द अनौपचारिक संप्रेषण म्हणूनही ओळखला जातो. अनौपचारिक संवाद आणि द्राक्षेवेली म्हणजे अफवा किंवा सट्टा बातम्या पसरवणे आणि ती कोणत्याही स्तरावर संवाद साधू शकते. Here the next question is, in a classroom, teachers and students use self-interest issue to judge and options are their acceptability, uncritical dispositions, negative reinforcement of idea and external non-verbal clue. Here the correct answer for this question is option number A. In classroom, teachers and students use self-interest issue to judge their acceptability. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गात संदेश रिसेप्शनची संभाव्यता वाढवता येते आणि ऑप्शन्स आहेत दृष्टिकोन स्थापित करणे, विद्यार्थ्यांचे अज्ञान उघड करणे, माहितीचा भार वाढवणे आणि लास्ट ऑप्शन आहे उच्च डेसिबल ऑडिओ साधने वापरणे. The correct answer for this question is option number A. Establishing a viewpoint. In a classroom, the probability of a message reception can be enhanced by establishing a viewpoint. Next question आहे एक चांगला संप्रेषक त्याच्या सादरीकरणाला सुरुवात करतो आणि ऑप्शन्स आहेत जटिल प्रश्न, अनुक्रमिक नसलेले, पुनरावृत्ती वाक्यांश आणि बर्फ तोडणारा. Here the correct answer for this question will be option number C. Repetitive phrase. A good communicator begins his or her presentation with a repetitive phrase because it will get the attention of the audience. Repetition is usually used in poetry, songs, rhythms, etc. Ideas should be kept centralized in order to get the audience attention. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ग संवाद अनिवार्यपणे असावा आणि ऑप्शन्स आहेत संकल्पित, सहानुभूतीशील, गोषवारा आणि लास्ट ऑप्शन आहे वर्णनात्मक नाही. The correct answer for this question is option number B. The classroom communication should essentially be empathetic. Empathy is a capacity to understand or feel what another person is experiencing from within the frame of reference. That is the capacity to place oneself in another position. Definition of empathy emphasizes a broad range of emotional states. Here the next question is the spatial audio reproduction in a classroom can reduce the students' cognitive load in understanding, respect for the teacher, motivation for excellence, and last option is interest in technology orientation. Here the correct answer for this question is option number A. The spatial audio reproduction in the classroom can reduce the student cognitive load in understanding. In cognitive psychology, cognitive load refer to the use of a amount of working memory resources. Next question आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद समीप्त झोन तयार करतो आणि ऑप्शन्स आहेत एक फरक, गोंधळ, विकास आणि विकृती. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद समीप्त झोन तयार करतो विकास.
समीप विकासाचे क्षेत्र हे शिक्षणाचे क्षेत्र आहे, जे जेव्हा एखाद्या व्यक्तीला शिक्षक किंवा समव्यक्त उच्च कौशल्य संचासह सहाय्य करते तेव्हा उद्भवते. शिक्षक नंतर विद्यार्थ्याला कौशल्य प्राप्त करण्यास मदत करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ग संवाद हा कोणाचा आधार आहे? आणि ऑप्शन्स आहेत सामाजिक ओळख, बाह्य अशुद्धता, पक्षपाती निष्क्रियता आणि लास्ट ऑप्शन आहे गट आक्रमकता. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. वर्ग संवाद हा सामाजिक ओळखचा आधार आहे. सामाजिक ओळख हा एखाद्या व्यक्तीच्या संकल्पनेचा भाग आहे, जो संबंधित सामाजिक गटातील कथित सदस्यापासून प्राप्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सकारात्मक वर्ग संवाद साधतो आणि ऑप्शन्स आहेत जबरदस्ती, सबमिशन, सामना आणि अनुनय. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. सकारात्मक वर्ग संवाद साधतो अनुनय. अनुनय अशी प्रक्रिया ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन किंवा वागणूक इतर लोकांच्या संप्रेषणाद्वारे प्रभावित न होता दबावाशिवाय एखाद्याचा दृष्टिकोन आणि वागणूक इतर घटकाद्वारे देखील प्रभावित होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभिव्यक्तीपूर्ण संप्रेषण चालते आणि ऑप्शन्स आहेत निष्क्रिय आक्रमकता, एन्कोडरची व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, बाह्य संकेत, एन्कोडर डिकोडर करार. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. एन्कोडरची व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये. अर्थपूर्ण संप्रेषण म्हणजे शाब्दिक भाषा आणि गैरमौखिक संकेत जसे की हावभाव आणि चेहऱ्यावरील भाव वापरून संवाद साधण्याची क्षमता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती संपन्न वर्गाच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य काय असण्याचे स्वरूप आहे? आणि ऑप्शन्स आहेत आसीन, स्तब्ध, तथात्मक आणि सेक्टोरल. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. माहिती संपन्न वर्गाच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य तथात्मक असण्याचे स्वरूप आहे. जेव्हा मौखिक आणि गैरमौखिक संदेश विरोधाभासी असतात तेव्हा असे म्हटले जाते की बहुतेक लोक कोणावर विश्वास ठेवतात. आणि ऑप्शन्स आहेत अनिश्चित संदेश, शाब्दिक संदेश, गैरमौखिक संदेश आणि आक्रमक संदेश. Yeah, the correct answer for this question will be option number C, non-verbal message. When verbal and non-verbal message are contradictory, most people believe in non-verbal messages because action and gestures speak louder than word. People pay more attention to eye contact, voice tone, facial expression, etc. So the correct answer is non-verbal messages. Next question आहे, प्रभावी संप्रेषण गृहीत धरते आणि ऑप्शन्स आहेत संरेखन, वर्चस्व, निष्क्रियता आणि समजून घेणे. The correct answer for this question is option number D, understanding. Effective communication presupposes or require as a precondition an understanding between communicator and receiver. The state of being non-elegant or not sharing a current reality is not a precondition because element can either hinder or promote communication depending on goals. Next question आहे, प्रत्येक संप्रेषणाला अनुभव घ्यावा लागतो आणि ऑप्शन्स आहेत हाताळलेल्या भावना, आगाऊ उत्तेजना, होमोफाईलचा मुद्दा आणि लास्ट ऑप्शन आहे स्थिती अव्यवस्था. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, आगाऊ उत्तेजना. आपल्याला काय येत आहे हे माहीत असताना आपल्याला मिळालेल्या भावनांचे वर्णन अगोदर केले जाते. हे घडणाऱ्या एका गोष्टीचे वर्णन देखील करू शकते कारण नंतर काहीतरी दुसरे घडणार आहे. असे की एका मोठ्या पार्टीच्या आदल्या रात्री तुम्हाला अपेक्षित उत्तेजना, ती वाट पाहताना आणि एखाद्या गोष्टीची तयारी करताना आपल्याला मिळणाऱ्या भावनांशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
शिक्षक म्हणून वर्गात आपली प्रभावी उपस्थिती अनुचित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडा आणि ऑप्शन्स आहेत पीअर कमांडचा वापर, आक्रमक विधान करणे, सुस्थापित पवित्रा स्वीकारणे आणि लास्ट ऑप्शन आहे हुकुमशाही करणे. The correct answer for this question is option number C, adoption of well-established posture. Here the next question is, the choice of communication partners is influenced by factor of, and the options are proximity, utility, loneliness, utility, scarcity, dishonest, deception, dissimilarity, dishonest, deviance. The correct answer for this question is option number A. Proximity, utility, and loneliness influence the choice of communication partners. Here the next question is, what are the barriers to effective communication? And the options are moralizing, being judgmental and comment on consolation, dialogue, summary and self-review, use of simple word, cool reaction and defensive attitude, personal statement, eye contact and simple narration. The correct answer for this question is option number A. Moralizing, being judgmental and comment on consolation are the barrier to effective communication. Next question आहे, वर्गात विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षकाची दखल घ्यावी लागणारा महत्त्वाचा घटक ओळखा आणि ऑप्शन्स आहेत जवळीक टाळणे, व्हॉइस मॉड्युलेशन, पुनरावृत्ती विराम आणि स्थिर मुद्रा. The correct answer for this question is option number B, voice modulation. Voice modulation means a fine tuning of the pitch or a tone of voice that help the audience clearly hear and understand a lecture, presentation and speech delivered by the speaker. It is very important, especially in public speaking. Next question आहे, कल्पना करा की तुम्ही अशा शैक्षणिक संस्थेत काम करत आहात जेथे लोक समान दर्जाचे आहेत. अशा संदर्भात संप्रेषणाची कोणती पद्धत सर्वात योग्य आणि सामान्यपणे वापरली जाते आणि ऑप्शन्स आहेत क्षैतिज संवाद, अनुलंब संप्रेषण, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि क्रॉस कम्युनिकेशन. The correct answer for this question will be option number A. Horizontal communication, also called lateral communication, it is a practice of sharing information between employee, department and a unit within the same level of the organization. Next question आहे, वर्गात संप्रेषणाच्या विश्वासाची पातळी निर्धारित केली जाते आणि ऑप्शन्स आहेत हायपरबोलाचा वापर, आवाजाची पातळी बदलणे, अमूर्त संकल्पनाचा वापर आणि लास्ट ऑप्शन आहे डोळा संपर्क. The correct answer for this question will be option number D. In classroom, a communicator trust level is determined by eye contact. Next question आहे, बहुतेकदा शिक्षक विद्यार्थी संवाद आणि ऑप्शन्स आहेत काल्पनिक, गंभीर, उपयोगितावादी आणि संघर्षमय. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, उपयोगितावादी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ग संवादाच्या संप्रेषणात दृष्टिकोन, कृती आणि देखावा खालीलप्रमाणे मानले जातात आणि ऑप्शन्स आहेत शाब्दिक, शाब्दिक नाही, अवैयक्तिक आणि तर्कहीन. The correct answer for this question is option number B. Attitude, action and appearance in the context of classroom communication are considered as non-verbal communication. Non-verbal communication types include facial expression, gesture, paralinguistic such as a loudness or a tone of voice, body language, personal space, eyes gaze, haptic appearance and artifact. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक प्रकारच्या संप्रेषणावर त्याचा परिणाम होतो आणि ऑप्शन्स आहेत रिसेप्शन, प्रसारण, नॉन रेग्युलेशन आणि संदर्भ. The correct answer for this question will be option number D.
Every type of communication is affected by its context. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आवाजाचे पैलू भाषणाव्यतिरिक्त इतर म्हणून ओळखले जातात आणि ऑप्शन्स आहेत भौतिक भाषा, वैयक्तिक भाषा, पॅराभाषा आणि वितरण भाषा. The correct answer for this question will be option number C. Aspects of a voice other than speech are known as paralanguage. Now the paralanguage is also known as vocalic, is a component of meta-communication that may modify meaning, give announce meaning or convey emotion by using techniques such as parasody, pitch, volume, intonation, etc. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषणात भाषा आहे आणि ऑप्शन्स आहेत शाब्दिक कोड, इंटरपर्सनल, प्रतीकात्मक कोड आणि गैरमौखिक कोड. The correct answer for this question will be option number A. In communication, the language is verbal code. The verbal code is a set of a rule about the use of a word in the creation of message. Word can obviously be either spoken or written. Verbal code then include both the oral language and non-oral language. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते प्रभावी संप्रेषणाचे तत्व नाही आणि ऑप्शन्स आहेत पटवून देणारा आणि खात्रीशीर संवाद, प्रेक्षकांचा सहभाग, माहितीचे एकतर्फी हस्तांतरण, द्राक्षांच्या वेतेचा धोरणात्मक वापर. The correct answer for this question is option number C. One-way transfer of information. In one-way communication, information is transferred from sender to receiver without any opportunity for the receiver to give feedback to the sender. One-way communication is most often used to give a factual information or to persuade or manipulate the receiver to act a certain way. दावा ए, वर्गात चांगले संवाद साधणे ही नैसर्गिक क्षमता आहे, कारण आर, वर्गात प्रभावी शिकवणी संप्रेषण प्रक्रियेच्या ज्ञानाची मागणी करते आणि कोड आहेत ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. ए असत्य आहे परंतु आर सत्य आहे. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ए असत्य आहे परंतु आर सत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संप्रेषणाची वैशिष्ट्ये आहेत आणि ऑप्शन्स आहेत संप्रेषणात कल्पना, तथ्य आणि मतांची देवाणघेवाण समाविष्ट असते. संप्रेषणात माहिती आणि समज दोन्ही समाविष्ट आहेत. संप्रेषण ही एक अखंड प्रक्रिया आहे आणि लास्ट आहे संवाद ही एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. वरील दिलेली सर्व संप्रेषणाची वैशिष्ट्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, assertion A. Formal communication tend to be fast and flexible. Reason: formal communication is systematic and orderly flow of information. And the options are A is false but R is correct. Both A and R are correct and R is correct explanation of A. Both A and R are correct but R is not the correct explanation of A. A is correct but R is false. Here the correct answer for this question will be option number A. A is false but R is correct. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संवादाच्या ज्या पद्धतीमध्ये एकाच सूत्राचा एकाच वेळी मोठ्या व्याख्येने रिसीव्हरला माहिती प्रसारित करणे समाविष्ट असते त्याला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत ग्रुप कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन आणि परस्पर संवाद. The correct answer for this question will be option number B. The mode of communication that involve a single source of transmitting information to a large number of receivers simultaneously is called mass communication. Mass communication are the process of imparting and exchanging information through mass media to a large segment of population.
Mass communication is practice multiple medium such as the radio, television, social networking, billboards, newspapers, magazine, book, film and internet. नेक्स्ट क्वेश्चन आहे येलो जर्नलिझम हा शब्द काय संदर्भ देते आणि ऑप्शन्स आहेत दहशतवाद आणि हिंसाचाराबद्दल खळबळजनक बातमी, वाचक किंवा दर्शकांना आकर्षित करण्यासाठी सनसनाटीपणा आणि अतिशयोक्ती, कला आणि संस्कृतीविषयी खळबळजनक बातमी, पिवळ्या पेपरमध्ये खळबळजनक बातमी छापते. The correct answer for this question is option number B. The term yellow journalism refer to sensationalism and extragation to attract reader or viewers. Yellow journalism usually refer to the sensationalist or biased story that newspaper present as a objective truth. Established late 19th century, journalists coined the term to belittle the conventional technique of their rivals. नेक्स्ट क्वेश्चन आहे शाब्दिक संवादामध्ये ब्रेकडाऊनचे वर्णन कसे केले जाते आणि ऑप्शन्स आहेत शॉर्ट सर्किट, विरोधाभास, असमानता आणि एंट्रोपी. The correct answer for this question will be option number D. Breakdown in verbal communication is described as entropy. नेक्स्ट क्वेश्चन आहे परिपत्रक संप्रेषणामध्ये काय असते तेव्हा एन्कोडर डिकोडर बनतो आणि ऑप्शन्स आहेत आवाज, प्रेक्षक, गंभीरता आणि अभिप्राय. The correct answer for this question will be option number D. In circular communication, the encoder becomes a decoder when there is a feedback. Feedback occurs when the output of a system are rotated back as a input as a part of a change of a cause and effect the form of circuit or a loop. The system can be said to be a feedback into itself. Here the next question is the grains that appear on the television set when operate are also referred to as. The options are sparks, green dots, snow and raindrops. The correct answer for this question is option number C, snow. Grains appearing on the TV set are known as dots or snow and are a random pattern superimposed on the picture which are a result of electronic noise and radiated electronic magnetic noise accidentally picked up by the antenna. नेक्स्ट क्वेश्चन आहे छायाचित्रे करणे सोपे नाही आणि ऑप्शन्स आहेत प्रकाशित करा, सुरक्षित, डिकोड आणि बदल. The correct answer for this question will be option number C. Photographs are not easy to decode. Publishing, securing and changing a photograph is an easy task, but it is not really easy to decode the photograph as there are numerous pixels. Which pixel has its own characteristic. Here the next question is the Dada Saheb Phalke Award for 2013 has been conferred on and the options are Karan Johar, Amir Khan, Asha Bhosle and Gulzar. The correct answer for this question is option number D. The Dada Saheb Phalke Award for 2013 has been conferred on Gulzar. नेक्स्ट क्वेश्चन आहे टेलिफोन मॉडेल ऑफ कम्युनिकेशन प्रथम कोणत्या क्षेत्रात विकसित केले गेले आणि ऑप्शन्स आहेत तांत्रिक सिद्धांत, फैलाव सिद्धांत, किमान प्रभाव सिद्धांत आणि माहिती सिद्धांत. The correct answer for this question will be option number A. The telephone model of communication was first developed in the area of technological theory. Here the next question is the first multilingual news agency of India was Samachar, API, Hindustan Samachar आणि Samachar Bharati. The correct answer for this question is option number C, Hindustan Samachar. Hindustan Samachar is the first multilingual news agency in India subscribed by more than 200 newspapers and almost all the news channels including Doordarshan. It was set up in 1948 by the SS.